मित्रांनो, फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. ते पण फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन सेंटरवरती जाण्याची गरज नाही. आयुष्यमान कार्डच्या मदतीने तुम्ही खाजगी हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार घेऊ शकता. आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करायची याची लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कार्ड डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला Googleवरती यायचं आहे. Googleवरती आल्यानंतर तुम्हाला beneficiary.nha.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता लॉग इन ॲपच्या समोर 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत, बेनिफिशरी आणि ऑपरेटर. तर तुम्हाला बेनिफिशरी हे ऑप्शन निवडायचं आहे. बेनिफिशरी हे ऑप्शन निवडल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. समोर जो कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे तो कॅप्चा कोड तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. कॅप्चा कोड जर कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटलमध्ये टाका, स्मॉलमध्ये असेल तर स्मॉलमध्ये टाका. त्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे व्हेरीफाय हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्हाला राईट साईन आलेली आहे. तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकी ओ-टी-पी आलेला आहे. तो 6 अंकी ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. 6 अंकी ओ-टी-पी एंटर केल्यानंतर खालती पाहू शकता मित्रांनो, आता तुम्हाला लॉग इन हे बटन देण्यात आलेलं आहे. तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना खाली आता तुम्हाला स्कीम देण्यात आली आहे. स्कीममध्ये PMJY हे निवडायचं आहे. त्यानंतर पुढे आता आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर आता सब स्कीममध्ये तुम्हाला PMJY हेच निवडायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तुम्ही ज्या पण जिल्ह्याचे रहिवासी आहात तो तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर सर्च बाय इथे तुम्ही पाहू शकता तुमचा आधार नंबर आणि रेशन कार्ड नंबर दोन्ही टाकून तुम्ही सर्च करू शकता. तर आपण आधार नंबरने सर्च करणार आहोत. तर इथे पाहू शकता तुम्हाला आता तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर पुढे तुम्हाला कॅप्चा कोड टाकण्याचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. कॅप्चा कोड तुम्हाला जशास तसा टाकायचा आहे. कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटलमध्ये टाका, स्मॉलमध्ये असेल तर स्मॉलमध्ये टाका. कॅप्चा कोडच्या पुढे तुम्ही पाहू शकता इथे सर्चचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. सर्च या ऑप्शनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कुटुंबातील जेवढे पण नाव आहे, सदस्य आहेत त्यांची सर्व माहिती इथे तुम्हाला दाखवली जाणार आहे. रिलेशन दाखवलं जाणार आहे. मित्रांनो, सर्वात पुढे पाहू शकता तुमचं नाव पाहायचं आहे. नावाच्या पुढे तुम्ही इथे पाहू शकता आता तुम्हाला इथे ई-के-वाय-सी स्टेटस आणि कार्ड स्टेटस दाखवण्यात येते. ज्यांच्या नावाच्या समोर अप्रूव्ड हे दाखवलं जात आहे त्यांचंच कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ज्यांचं आयडेंटिफाईड राहिलेलं आहे त्यांची के-वाय-सी करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ते कार्ड डाउनलोड करू शकता. ॲक्शनचा जो कॉलम देण्यात आलेला आहे त्याच्यासमोर तुम्ही डाउनलोडचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड कार्ड या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे. डाउनलोड कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ऑथेंटिकेट युअरसेल्फ युजिंग आधार नंबर. तर आता तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर ऑटोमॅटिकली आलेला आहे. तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे डिक्लेरेशन देण्यात आलेला आहे. डिक्लेरेशनचा जो बॉक्स आहे चौकोनी डाव्या बाजूला देण्यात आलेला आहे. या चौकोनी बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि अलाउ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुमच्या मोबाईलवरती 2 ओ-टी-पी जाणार आहेत. तर एक पाहू शकता एक ओ-टी-पी जाणार आहे तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवरती आणि एक पुन्हा ओ-टी-पी जाणार आहे. जर तुम्ही लॉग इन करण्यासाठी एकच मोबाईल नंबर वापरला असेल तर याच नंबरवरती तुम्हाला 2 ओ-टी-पी येणार आहेत. तर मित्रांनो पाहू शकता जो ओ-टी-पी येणार आहे, जो वरतीच्या बॉक्समध्ये टाकायचा तो आधारचा ओ-टी-पी असणार आहे. खालती जो असणार आहे तुम्हाला तो लॉग इन केलेल्या नंबरसाठी असणार आहे. तर मित्रांनो दोन्ही पण ओ-टी-पी तुम्हाला आता इथे टाकायचे आहेत. मित्रांनो दोन्ही पण ओ-टी-पी टाकल्यानंतर पुढेच पाहू शकता तुम्हाला व्हेरीफायचं साईन आलेलं आहे. त्यानंतर खालती तुम्हाला ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्याचं ऑप्शन इथे ओपन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता वेबसाईटच्या डाव्या बाजूला डाउनलोड कार्डच्या खाली तुम्हाला सिलेक्ट ऑल हे ऑप्शन देण्यात आलेले आहे. सिलेक्ट ऑल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कुटुंबातील सर्वांचे आयुष्यमान कार्ड डाउनलोड होणार आहेत. पण जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल कोणाचेही कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही इथे पाहू शकता चौकोनी बॉक्स देण्यात आलेला आहे. त्या चौकोनी बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. या चौकोनी बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ऑथेंटिकेशन करायचं आहे. ऑथेंटिकेशन करण्यासाठी इथे तुम्हाला 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे आधार ओ-टी-पी, दुसरा ऑप्शन आहे फिंगरप्रिंट स्कॅनर, तिसरा ऑप्शन आहे आयरिस स्कॅनर आणि चौथं ऑप्शन आहे फेस ऑथेंटिकेशन. तर आपण आधार ओ-टी-पीने व्हेरिफिकेशन करणार आहोत त्यामुळे मी आधार ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक केलंय. आधार ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तो खालती पाहू शकता तुमचा आधार नंबर देण्यात आले, आधारचे शेवटचे 4 अंक देण्यात आले. त्याच्यापुढे तुम्हाला व्हेरीफाय हे ऑप्शन देण्यात आले. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डिक्लेरेशन देण्यात आले. खालती एक चौकोनी बॉक्स देण्यात आहे. त्या चौकोनी बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि अलाउ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खालती पाहू शकता आता तुमच्या मोबाईलवरती ओ-टी-पी गेलेला आहे. जो आधारशी लिंक असलेला नंबर आहे त्यावरती एक ओ-टी-पी गेलेला आहे आणि ज्या नंबरने तुम्ही लॉग इन केलेला आहे त्यावरती पण एक ओ-टी-पी गेलेला आहे. दोन्ही पण ओ-टी-पी टाकल्यानंतर ओ-टी-पी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता डाउनलोड करण्याचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. वेबसाईटच्या
उजव्या बाजूला खालती कोपऱ्यामध्ये पाहू शकता डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे आयुष्यमान कार्ड आहे ते PDF स्वरूपामध्ये डाउनलोड झालेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. मित्रांनो, याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला मला विसरू नका. या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.